उद्या 2 वाजता निर्णय होईल आणि 5 वाजता शपथविधी होईल असं राष्ट्रवादीकडून ठरवलं गेलंय। शनिवारी राष्ट्रवादीच्या आमदारांची विधान भवनामध्ये बैठक आहे। विधिमंडळ नेता निवडण्यासाठी ही बैठक होईल आणि त्यानंतर शपथविधी होणार असल्याची माहिती आहे। शनिवारी म्हणजे उद्या राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांची बैठक आहे। बैठकीसाठी जागा द्यावी अशी मागणी सुद्धा पत्राद्वारे केली गेलेली आहे। आणि आता उद्या 2 वाजता बैठक होईल, निर्णय घेतला जाईल बैठकीत आणि 5 वाजता शपथविधी होणार आहे। महत्त्वाची बैठक आमदारांची पार पडणार आहे आणि ती बैठक होण्यासाठी विधिमंडळ नेता निवडण्यासाठी म्हणून सगळे आमदार जमणार आहेत। एक पत्र दिलं गेलेलं आहे विधिमंडळाला, आमदारांना बैठकीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी असं हे पत्र आहे। उद्या दुपारी 2च्या बैठकीसाठी प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे रिद्धी, आपण बघतोय की राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महत्त्वाचे जे त्यांचे नेते आहेत त्यांच्याकडनं आता सक्रिय हालचाल जी आहे ती सुरू झालेली आहे आणि राष्ट्रवादीमध्ये जे अजित पवारांकडे असलेली खाती आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्याकडे असलेली पदं याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेण्याची तयारी जी आहे ती राष्ट्रवादीचे महत्त्वाचे अजित पवार गटाचे जे नेते आहेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि त्याचबरोबर छगन भुजबळ यांच्यामध्ये घेण्याची प्रक्रिया, यांच्यामध्ये घेण्याची हालचाली जी आहेत त्यांना वेग आलेला आहे आणि त्याचमुळे प्रफुल्ल पटेल आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्याच्यानंतर जे आहे छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जे आहेत यांच्या तिघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर छगन भुजबळ आणि त्याचबरोबर सुनील तटकरे हे पार्टी ऑफिसमध्ये गेले, त्यामध्ये दोघांमध्ये बैठका झाल्या आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांमध्ये साधारण तासभर चर्चा प्रफुल्ल पटेल यांच्या घरी झाली आणि या चर्चेअंती सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने, या पदाने जे आहेत तर मी पक्षाची सर्व खासदारांना, सर्व आमदारांना उद्या 2 वाजता जे आहे ते मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलवलेलं आहे। बैठकीचं जे त्यांनी जे लोकेशन जे सांगितलं की कुठे होणार आहे बैठक, तर त्याबाबत त्यांनी सांगितलं की विधान भवनाचं जे मध्यवर्ती सभागृह आहे या ठिकाणी जे आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व आमदार, सर्व खासदार जे आहेत त्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि सुनेत्रा पवार यांनाच आम्हाला उपमुख्यमंत्री करायचं आहे आणि त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांनाच आम्हाला गटनेता करायचं आहे असं जरी सुनील तटकरे म्हटले असतील तरी अजित पवार यांच्याकडे असलेलं अर्थ खातं हे नेमकं कोणाकडे जाणार याबाबत जे आहे ते अद्याप प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जे अजित पवार यांच्याकडे जे अर्थ खातं होतं, जे महाराष्ट्रातलं प्रमुख खातं आहे, महत्त्वपूर्ण खातं आहे आणि ते खातं मात्र भाजपकडेच म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याचकडे राहील। अगदी ज्योत्स्ना, तुम्ही आमच्याशी जोडलेले राहा।